पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील 2 दिवसापासून भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी ओढे आणि नाले भरून वाहू लागलेत। नीरा खोऱ्यात दमदार पाऊस पडल्याने वीर धरणातून नीरा नदीमध्ये 26,525 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे अकलूज येथील संगम या ठिकाणी नीरा नदी काल रात्री 10 वाजता सुमारे 30,000 क्युसेक वेगाने वाहत होती। संगम मार्गे नीरा नदी ही पुढे भीमा नदीला मिळते, त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे असणारे बंधारे आज सकाळी पाण्याखाली गेलेत। नीरा खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तसेच पुणे जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडत असल्यामुळे उजनी धरणामध्ये सुद्धा पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढत असून आज सकाळी 6 वाजताच्या मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणामध्ये जवळपास 18,000 क्युसेक इतका विसर्ग येत असून उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा 7.72% भरली आहे। लवकरच उजनी धरणातल्या पाणी पातळीत वाढ होणार असून पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून भक्त पुंडलिक मंदिर व वाळवंटात इतर मंदिरांनाही पाण्याचा विळखा पडलाय। याच दरम्यान होडी चालक व चंद्रभागा नदीत बुडताना अनेकांना जीवदान दिलेले समाजसेवक अशी ओळख असलेल्या अप्पा करमरकर यांनी भक्त पुंडलिक मंदिरानजीक असलेल्या एका मंदिरात अडकून पडलेल्या भाविकाची होडीतून जात सुटका केली आहे।